ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे डीजे निश्चितच प्रारंभीच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली होती आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्वतःच्या नावावर केला होता तो संदेश रेडकर पुन्हा एकदा तीच लय आपल्याला पाहायला भेटते। यावेळी सुद्धा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पैचा संपर्क हा हुकला जातोय, बाकीचं काम डिस्ट्रक्शन करणारा खेळाडू सतीश हा करतोय। निश्चितच पूर्णपणे जबाबदारी ओमसाई संघाची असेल ती संदेश रेडकर याच्या खांद्यावरती, कारण महत्त्वपूर्ण फलंदाज तर दुसऱ्या बाजूला विचार असेल तो संदेश रेडकर याला आपण लवकरात लवकर गारद करावं आणि निश्चितच पूर्णपणे संघावर आपण दडपण निर्माण करावा हा इरादा असेल तो वक्रतुंड वॉरियर्स संघाचा। पुन्हा एकदा मोठा फटका, निश्चितच पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसरा फटका षटकार पाहायला भेटतो तो संदेश रेडकर याच्या बॅट मधून आणि धावसंख्या षटकार सरशी पुढे सरकते ती 13 अशी डीजे। मधून आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि उर्वरित अजून 3 चेंडू शिल्लक असतील। यावेळी सुद्धा सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, डी बेस्ट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी, अजून एक चौकार संदेश रेडकरच्या बॅट मधून पाहायला भेटतोय आणि खूपच महागडं षटक ठरतंय ते योगेश शेट्टी याचं हे पॉवर प्लेचं पहिलं बैल अनिवार्य षटक। पहिल्या षटकात धावांची लयलूट, एक वादळ घोंगावताना यावेळेस मात्र मोठा फटका, कुठेतरी फटका पसला जातोय, शाबित तुळसकर झेल घेण्याची नामी संधी लाभली होती, परंतु संधी कुठेतरी हुकते आणि संधीचं रूपांतर होते ते 2 धावेमध्ये। निश्चित त्या ठिकाणी जर दुसरा कोणताही क्षेत्ररक्षक असता तर निश्चितच झेल टिपलं गेलं असतं, परंतु थोडासा त्या ठिकाणी सरावाचा अभाव आपल्याला पाहायला भेटला तो शाबित तुळसकर याचा आणि निश्चितच त्या ठिकाणी जीवनदान लाभतंय ते संदेश रेडकर याला। धावसंख्या पुढे सरकते ते 19 धावा। अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील। यावेळेस युमितचा हिटचा शिकार बनतोय, सबमरीन डिलिव्हरी आणि निश्चितच एक मोठा मासा जायत सापडतोय। आता मात्र कुठेतरी हास्य आपल्याला पाहायला भेटते ते शानी बोर्डेकर यांच्या चेहऱ्यावर, कारण थोडंसं चिंतेचं वातावरण त्यांच्या चेहऱ्यावर वाटत होते, जे प्रारंभीचे जे फटके काही बसले होते। निश्चितच धावसंख्या संदेश रेडकर असेपर्यंत 60-70च्या पार नेतोय की काय, परंतु आता मात्र आत्मविश्वास नव्हे तो म्हणजे वक्रतुंड वॉरियर्स संघाचा आणि एक मोठा मासा जायत सापडतोय। पहिल्या विकेटचं पतन होते संदेश रेडकर याच्या स्वरूपात। एका षटकाचा खेळ समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 19, एका गड्याच्या मोबदल्यात डीजे।
जी सुरुवात अपेक्षित होती ओमसाई क्रिकेटर संघाला ती मात्र कुठेतरी सुरुवात लावून देतोय संदेश रेडकर, कारण पहिल्या षटकात तब्बल 19 धावा कुटतोय, जे पॉवर प्लेचं षटक होतं. तदनंतर मात्र शेवटच्या चेंडूवर त्या ठिकाणी त्रिपाचित होतोय आणि तंबूच्या आसेला त्या ठिकाणी जावा लागतोय. नौका फलंदाज नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेनं श्रीकृष्ण चारी खोकरल गावातनं बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी आनंद हा गोलंदाज निश्चितच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोणताही संपर्क चेंडू पैसा झाला नाही. निर्धाव चेंडूची गणना ही धाव फलकावर केली गेली. आता मात्र गोलंदाज थोडासा आत्मविश्वास संदेश रेडकर बाद झाल्यानंतर निश्चितच क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोलंदाजामध्ये आणि क्षेत्ररक्षकामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. यावेळेस नोमॅन्स लँडमध्ये चेंडू विसावला जातोय, जोपर्यंत चेंडूची भरती दोन्ही धावा दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो या दोन फलंदाजांच्या दरम्यान, आणि धावसंख्या 2 धावण्याची पुढे सरकते, ती 21 धावा. माफ करा, एक शॉट, पंचांचा इशारा येतोय. निश्चितच श्रीकृष्ण चारे कुठेतरी पॉपंग क्रीज मध्ये त्या ठिकाणी बॅट लावत नाही आणि परिणामता एका धावेचा दंड हा आकारला जातोय. विदेशी धावसंख्या धावफलकावर यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू यष्टिरक्षक सतीश कडनं थोडीशी चूक होते. परिणामता एक धाव म्हणजे तब्बल एक अतिरिक्त आणि एक धावून तब्बल 2 धावांशी धावफलक हा पुढे सरकतोय, तो म्हणजे 22 धावा. आनंद गोलंदाजीचा मोर्चा सांभाळताना प्रारंभीच्या चेंडू डॉट, तदनंतर मात्र 2 धावा. थोडासा आता मात्र दिशाहीन भरकटला. निश्चितच मित्रांनो, क्रिकेट असो किंवा जीवन असो, वेगापेक्षा दिशा महत्त्वाची असते आणि ती दिशा कुठेतरी भरकटताना गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. टप्प्यावरची सिक्क्यावरची गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला करावी लागेल. यावेळेस सुद्धा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंच दोन्ही समांतर वर करून अवांतर असल्याचा इशारा करतायत. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा असं संबोधलं जातं. एक अतिरिक्त धाव देऊन जातोय आणि धावसंख्या पुढे सरकते, ती 23 अशी. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच लेग बायचा बहुधा इशारा येईल तो पंचांच्या माध्यमातून. निश्चितच लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही जोडली जाते, ती ओमसाई क्रिकेटर संघाच्या बाजूने आणि धावसंख्या पुढे सरकते, ती 24 धावा. 3 चेंडू, चौथा चेंडू पुन्हा एकदा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लागते लेमन एज आणि चेंडू जातोय तो आरक्षित स्वरूपात एकेरी धावेसाठी. धावसंख्या एकेरी दुहेरी धावेनिशी वाटता ठेवण्याचा प्रयत्न 2 फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटतो. एका बाजूला प्रसाद तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण चारी हा फलंदाज. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पैचा संपर्क हुकला जातोय. निश्चितच बाकीचं काम सतीश हा यष्टिरक्षण करणारा खेळाडू करतोय. अंतिम चेंडू आणि दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू, धावसंख्या स्थिरावते ती 25 धावा. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढतो. नो मॅच लँड मध्ये चेंडू विसावतोय. बहुधा निलेश दादा धरणे चेंडूच्या पाठीमागे आपल्याला पाहायला भेटत आहेत, परंतु ते बनतायत दर्शक. चेंडू जातोय सीमारेषा पार फरार. चौकारानं 2 षटकांची होते सांगता. 2 षटकांच्या सांगतेखेरीज धावसंख्या 29 धावा. एका गडाच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो म्हणजे ओमसाई क्रिकेटर संघ. डीजे दरम्यान एक पारितोषिक येतंय दोन्ही फलंदाजांसाठी. जो फलंदाज षटकार खेचेल त्याच्यासाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक येते. ते सन्माननीय बाबलो उर्फ प्रवीण गवस यांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रारंभीच्या षटकात धावांची लय लूट, तदनंतर संदेश रेडकर बाद झाल्यानंतर एका दुहेरी धावेनिशी आणि अंतिम चेंडूवर आपल्याला पाहायला भेटला तो चौकार. धावसंख्या स्थिरावते ती धाव 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र षटक हाताळण्यासाठी आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी सतीश या गोलंदाजाची वर्णी लागली जाते.
यष्टिरक्षणात बदल घडला जातोय. कर्णधार योगेश शेट्टी यष्ट्यांच्या मागे निश्चितच एक बराचसा अनुभव आणि पूर्णपणे क्रिकेट या खेळाची जाण असलेला खेळाडू योगेश शेट्टी. अनेक मैदानामध्ये आपण या खेळाडूला पाहिलंय. अनेक स्पर्धेमध्ये मालिकावीर असो, उत्कृष्ट गोलंदाज असो, स्वतःच्या नावावर त्यांनी केलेले आहेत. तो खेळाडू मात्र यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न निश्चितच, परंतु चेंडूपैचा हा संपर्क हुकला जातोय आणि बाकीचं काम यशस्वी करणारा खेळाडू योगेश शेट्टी हे करतायत. 29 धावा प्रारंभीच्या 2 षटकांमध्ये कुठल्या जात आहेत ते ओम साई संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटनं केलेला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतायत. 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावांशी सांघिक धावफलक पुढे सरकते, ते म्हणजे 31 धावा. दोन्ही संघांचा विचार करता तर प्रारंभीची लढत दोन्ही संघ विजयी द्वंद्व करतायत आणि निश्चितच जो संघ हा सामना जिंकेल थोडासा त्या ठिकाणी पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी थोडासा सुखकर दोन्ही संघांसाठी, जो संघ कोणी विजयी होईल त्याच्यासाठी प्रवास सोपा ठरेल. यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रसाद याचा पुन्हा कुठेतरी त्या ठिकाणी फसला जातोय. निश्चितच पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर 2, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू, म्हणजे या षटकात आतापर्यंत फक्त 2 धावा. यावेळेस मोठा फटका चेंडूच्या खाली दिसत आहेत बहुतेक क्षेत्ररक्षक, परंतु थोडीशी होते चूक आणि चुकीचं रूपांतर होते ते म्हणजे 4 धावेमध्ये. ज्या ठिकाणी फलंदाज बाद व्हायला हवा होता त्या ठिकाणी मात्र झेल सोडलं जातंय, जीवनदान लाभतंय, जीवनदानाचं होते रूपांतर 4 धावेमध्ये आणि 4 धावांशी सांघिक धावफलक पुढे सरकते, ते म्हणजे 35 धावा. प्रत्येक षटकात मात्र एखाद दुसरा मोठा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सुंदररीत्याने फटका पाहायला भेटतो जमिनीलगतचा हा फटका स्टेजच्या दिशेनं आणि 2 क्षेत्ररक्षक सुंदररित्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय ते वक्रतुंड ऑडियन्स संघाच्या बाजूला आणि धावसंख्या 2 धावांशी पुढे सरकते, ते म्हणजे 37 धावा. सुंदर अशी फटकेबाजी. निश्चितच प्रारंभीच्या 3 चेंडूवर थोडंसं संयमी फलंदाजी आपण पाहिली होती, थोडंसं रोखून ठेवलं होतं. नंतरच्या या 2 चेंडूवर मात्र सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला भेटता येतं. पुन्हा एकदा सफल होऊन केलेला फटका मिडवेच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय दोन्ही फलंदाज एकेरीची पावलं दुहेरीकडे वळवत आहेत. 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांची 3 षटकांची होते सांगता. 3 षटकांच्या सांगेत एकेरीत धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 1 गड्याच्या मोबदल्यात 39 धावा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो म्हणजे ओम साई क्रिकेटर संघ डीजे. मैदानामध्ये पाणी घेऊन जात आहेत ते आमचे परम मित्र विष्णू ठाकूर. आकाश चोप्रा नंतर जर कोणता नंबर लागत असेल जो क्रिकेट विश्लेषक म्हणून ते म्हणजे विष्णू ठाकूर आणि ते त्या दरम्यान पाणी घेऊन जात आहेत. 3 षटकांची होते सांगता आणि 4थं षटक हाताळण्यासाठी निलेश दादा दरणे लोकल बॉय आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. डाव्या हाताचा हा गोलंदाज स्विंग फिरकीचा जादूगर, स्विंग मास्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. निश्चितच चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेतो श्रीकृष्णचारी मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी असफल ठरतोय, मोठा फटक्यांपासून वंचित राहतोय. धावसंख्या 39 धावा. 3 षटकांच्या सांगेत एकेरीत 4थं षटक हे प्रगतीपथावर चालू. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहावा तशाच प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरचं वळण घेतोय. निश्चितच का मला स्विंग अँड मिसचा मास्टर, फिरकीचा जादूगर असं म्हटलं जातं, त्याचं कुठेतरी प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानामध्ये पाहायला भेटतंय ते निलेश दादा दरणे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या चेंडूवर पूर्णपणे फलंदाजाला चकवतोय टप्प्यावरची, शिक्क्यावरची आणि कुठेतरी फलंदाजाच्या बाजूला वळण घेणारी गोलंदाजी मैदानामध्ये. यावेळेस सुद्धा आता मात्र सफल होऊन केलेला फटका क्षेत्ररक्षक नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसावला जातोय. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि चेंडू मात्र जातोय तो चौकारासाठी. चौकाराची नोंद बहुधा संतोष तांबे चेंडूच्या पाठीमागे एक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याची पुरेपूर संधी होती, परंतु तांबे चेंडूला पाहत राहिले आणि चेंडू मात्र सीमारेषा बाहेर फरार झाला तो चौकारासाठी. धावसंख्या चौकारांना पुढे सरकते, ती म्हणजे 43 धावा. 4थं षटक हे प्रगतीपथावर चालू असताना
पुन्हा एकदा शपलवून केलेला फटका निश्चितच शाबीबाई तुळसकर चेंडूच्या पाठीमागे. यावेळेस मात्र चेंडू अडवता येतं. एक धाव पाचनं काही वंचित रोखू शकत नाही. एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक पुढे सरकते ते म्हणजे 44 धावा. 4 चेंडू समाप्त होत आहेत. प्रारंभीचे 2 चेंडू सुरेख, तदनंतर मात्र चौकार आणि 1 धाव ही पाहायला भेटली. 5वा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिसचा शिकार ठरतोय फलंदाज प्रसाद. हा सलामीवर आलेला फलंदाज. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 1 चौकार पाहायला भेटला फलंदाज प्रसाद याच्या माध्यमातून. 9 चेंडू 12 धावांवर त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण चारी 8 चेंडू 11 धावांवर फलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा होतोय तो समांतर हात वर करत अवांतर असल्याचा. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा, तांडा टू बांदा आणि बेडशी टू साटेली असं संबोधलं जातं, तो एक अतिरिक्त धाव ही जोडली जाते. धावसंख्या पुढे सरकते ती 45 धावा. यावेळेस शपलवून केलेला फटका निश्चितच चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक बहुधा पाहायला भेटतोय. थोडंसं त्या ठिकाणी मिसजस्ट करतोय आणि 3 धावा दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत. निश्चितच त्या ठिकाणी झेल घेण्याची लांबी संधी लाभली होती परंतु थोडेसे जज करू शकले नाही. परिणामतः 3 धावा ह्या जोडल्या जाते. 3 धावांशी 4 षटकांची होते सांगता. 4 षटकांच्या संख्येत धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे 48 अशी. म्हणजे अर्धशतकीच्या उंबरट्यावर या ठिकाणी येऊन ठेवतोय तो ओमसाई क्रिकेटर संघ. अंतिम षटक अजूनही प्रगतीपथावर बाकी. निश्चितच अंतिम षटकात कितपर्यंत बदल मारतोय, 60ची गाठ बांधत पुढे धावसंख्या पोहोचवतोय काय की दुसऱ्या बाजूला 5-6 धावा देत फक्त 55च्या आत रोखतोय का, काय घडेल आणि काय बिघडेल निश्चितच अंतिम षटकामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. अंतिम षटक हाताळण्यासाठी अजून एक लोकल बॉय आपल्याला पाहायला भेटतोय. संतोष तांबे साटेली गावचा सुपुत्र. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी आणि निर्णायक षटक असेल हे या सामन्यातील. शपलवून केलेला फटका पुन्हा एकदा कुठेतरी फटका फसला जातोय स्वतः गोलंदाज चेंडूच्या पाठीमागे आणि दयानंद लोंढे निश्चितच आपल्याला पाहायला भेटले. कोणती गरज नव्हती त्या ठिकाणी फेकी करण्याची परंतु धावबादची कुठेतरी त्या ठिकाणी लालसा उत्पन्न झाली आणि फेकी केली आणि रूपांतर झाले एक अतिरिक्त धावेमध्ये. तब्बल 3 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला भेटत आहेत. 3 धावेनिशी अर्धशतकीच्या पार पोहोचते आणि धावसंख्या ओमसाई संघाची पोहोचते ती 51 धावा. श्रीकृष्ण फलंदाज मैदानामध्ये 2 चौकार आतापर्यंतच्या बॅटमधून. यावेळेस मात्र ब्लॉकहोलचा चेंडू निश्चितच पूर्णपणे निशब्द करणारा चेंडू म्हणावा लागेल परंतु लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि एक अतिरिक्त धाव ही सांघिक खात्यात जोडली गेली. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 52 धावा. आतापर्यंत श्रीकृष्ण चारी 10 चेंडू 17 धावा. तर दुसऱ्या बाजूला प्रसाद हा 10 चेंडू 12 धावांवर फलंदाजी करताना आपण पाहतोय. सलामीवर आलेला प्रसाद आतापर्यंत एक बाजू तरी रोखून ठरतो. यावेळेस मात्र शपल होऊन केलेला फटका निश्चितच शपल पण होतोय आणि या फटक्यामध्ये सफल पण होतोय. चौकाराची नोंद होते ती प्रसादाच्या बॅटमधून. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे शपल झाला आणि निश्चितच सुंदर फटका त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि चौकारांना धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 56 धावा. अब तक 56 धावसंख्या धावफलकावर. एकवीस चेंडू 37 धावांवर दोन्ही फलंदाजांची भागीदारी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते कारण 19 या धावसंख्येवर संदेश रेडकर बाद झाला होता. तदनंतर मात्र दोन्ही फलंदाज सुंदररित्या त्या ठिकाणी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत. एका बाजूला प्रसाद तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णचारी. प्रसाद हा 22 या
निश्चितच प्रसाद हा वैयक्तिक 22 या धावसंख्येवर फलंदाजी मैदानामध्ये करतोय, तर दुसऱ्या बाजूला तेवढी सुंदररित्या साथ देतोय तो श्रीकृष्णचारी. यावेळेस पुन्हा एकदा शपल होऊन केलेला फटका, आता मात्र झेल घेण्याची नामी संधी आणि बऱ्याचशा वेळेनंतर बऱ्याचशा काळानंतर दुसरा मोहरा हाती लागतोय, दुसरा गडी गारद होतोय, तो म्हणजे प्रसाद हा वैयक्तिक 22 ही धावसंख्या धावा काढत तंबूच्या दिशेने परतला जातोय. निश्चितच आता मात्र उर्वरित चेंडू असतील 2 आणि धावसंख्या मात्र स्थिरावते, ती म्हणजे 56. अब तक 56 वरच येऊन ठेवते ती धावसंख्या ओमसाई संघाची. त्याच दरम्यान मैदानामध्ये दाखल होतोय बाहुबली महेंद्र करमळकर आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थायपॅडवर निश्चितच चेंडू लागतोय, पंचांचा इशारा लेग बायचा आपल्याला पाहायला भेटतो. एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या 57 अशी धाव फलकावर पाहायला भेटते. अंतिम चेंडू या पहिल्या डावातील, या पहिल्या इनिंगतील. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शाबीभाई तुळसकर सुंदररित्या क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु निश्चितच ऐन मुकेश क्षणी मात्र त्यांना थांबवलं गेलं आणि एकेरी धावण्याशी पहिल्या डावाचा खेळ येतोय संपुष्टात. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष समोर ठेवतोय, तो म्हणजे ओमसाई संघ वक्रतुंड वॉरियर संघासमोर. निश्चितच येणाऱ्या निर्धारित 5 षटकात वक्रतुंड वॉरियर संघाचे फलंदाज 58-59 धावांचा पाठलाग सुरेख पद्धतीने करेल का, की दुसऱ्या बाजूनं अजूनपर्यंत
लिजन ट्रॉफी 2026 पर्व 4 आणि या पर्व 4 मैदानामध्ये 7वा क्रमांकाचा सामना रंगतोय. प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई क्रिकेटर संघ 5 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलकावर धावा जमवतोय. 58 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो वक्रतुंड वॉरियर्स संघाला. वक्रतुंड वॉरियर्स दोडामार संघाच्या वतीनं सलामीची जोडगोळी मैदानाचा ताबा घेते. स्ट्राईक एंडवर फलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय योगेश शेट्टी, तर नॉन स्ट्राईक एंडला असेल सतीश नावाचा फलंदाज. सतीश गुरव स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी एंडवर फिरकी गोलंदाज ओमसाई क्रिकेटर संघाच्या वतीनं प्रवीण गवस. पहिल्या षटकातील पहिला चेंडू योगेश शेट्टी यांच्यासाठी. नक्कीच लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतात. अव्वांतर असल्याची घोषणा केली जाते. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतिरिक्त धावेने धावफलक उघडलं जातोय. श्री गणेशा होतोय तो वक्रतुंड वॉरियर्स दोडामार संघाचं. या वेळेस उडालेला कारंजा खूपच यष्टीरक्षकाच्या कृपाचा दूरच्या क्षेत्रावर जाऊन चेंडू लँड होत आला. चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. एकेरी धावेने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचते एका चेंडूच्या सांगते अखेरीस 2 या धावसंख्येवर. 59 धावांचा पाठलाग करत असताना वक्रतुंड वॉरियर्स दोडामार हा संघ पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई क्रिकेटर संघ बाबा मयेकर यांच्या मालकीचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला वक्रतुंड वॉरियर्स हा शानी बोर्डेकर आणि मनोज पारसेकर यांच्या मालकीचा हा संघ. या वेळेस आडव्या बॅटनं तोलवलेला चेंडू जाईल का? नक्कीच पंचांच्या दोन्ही हात आकाशाच्या दिशेने उंचावतायत. चेंडू जातोय षटकाराच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय आता मात्र 8 या धावसंख्येवर. 2 चेंडूच्या सांगते अखेरीस. 59 धावांचा खूप मोठा डोंगर आहे. तो डोंगर आपल्याला चढायचा आहे याची जाणीव कुठेतरी योगेश आणि सतीश या फलंदाजाला आहे. त्या दरम्यान सतीश यांच्या बॅटमधनं आलेला हा खणखणीचा षटकार. त्यानंतर फाईन लेगच्या दिशेला तोलवला गेला चेंडू. चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय अखिल परब 12 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या सांगते अखेरीस. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू टाकण्यात आला होता प्रवीण गवस यांच्या माध्यमातून. त्यानंतर चेंडूवर 1 धाव काढली. स्ट्राईक रोटेट केली. सतीश या फलंदाजाला स्ट्राईकवर आणलं गेलं आणि त्यानंतर सतीश यांच्या बॅटमधनं निघालेला खणखणीत षटकार. त्याच्यानंतर खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. प्रवीण गवस पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर सज्ज असेल. तोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव घेण्याचा कुठलाही मनसुबा नाही. तमाम प्रयत्नांना कुठेतरी आळा घातला जातोय. बाबा मयेकर यांच्या माध्यमातून अजूनही स्ट्राईक एंडवर सतीश नावाचा फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. यावेळेस चांगला चेंडू सन्मान दिला जातोय. हलक्या हातानं चेंडूला खेळला जातोय. मात्र एक चोरटी धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. या एकेरी धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतय 13 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकामधील. या षटकाची सांगता करणारा हा चेंडू. या वेळेस तोलवलेला चेंडू. समोर आहे योगेश शेट्टी. ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एका षटकाची सांगता होते. एका षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोहोचतोय ते म्हणजे 19 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई क्रिकेटर संघाच्या वतीनं देखील पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या आणि त्याच दरम्यान दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात होत असताना पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाच्या सांगते 19 धावा धावफलकावर.
प्रवीण गवस यांनी हाताळलेलं षटक, त्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार, 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 19 धावा धावफलकावर गणल्या गेल्यात वक्रतुंड वॉरियर्स दोडामार्ग संघाच्या. यापुढील होणारा सामना श्री फायटर्स बनाम माऊली वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना कृपया विनंती असेल, लगेचच टॉस साठी आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल नावाचा, थोडस क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतं विशाल नावाचा गोलंदाज. कारण आता फलंदाजांना रोखायचं आहे. 19 धावांचं खूप मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेट पासून रोखण्यासाठी कुठेतरी रणनीती आखली जाते. गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक सजवलं जातं सतीश यांच्यासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये सतीश यांच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आला. बाहेर राहून मात्र कुठेतरी अभ्यास केला गेला सतीश यांचा आणि तो पेपर सोडवत असताना, सतीश यांचा पेपर सोडवत असताना विशाल कुठेतरी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. माऊली वॉरियर संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. विशाल वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बाईकच्या स्वरूपात, लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव आणि या 1 धावेसरची धावफलकात वाढ. धावफलक पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. विशाल नावाचा गोलंदाज गोलंदाजी एंडवर. पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपात 1 चोरटी धाव. सतीश नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडवर. या वेळेस फाईन लेगच्या दिशेला तोलवलेला चेंडू जातोय सीमी क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी. दुहेरी धावेने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय डबल फिगर मध्ये, धावफलक परिवर्तित होतोय. 22 या धावसंख्येवर धावफलक पोचतोय. 59 धावांचा पाठलाग करत असताना दुसरा षटक प्रगतीपथावर. एका चेंडूची झाली सांगता. दुसरा चेंडू सतीश यांच्यासाठी. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळायचा होता सतीश यांना, मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूची होते सांगता. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. या वेळेस तोलवलेला चेंडू 1 धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पंचांचा इशारा. चौकार येतोय. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 चेंडूचा दरम्यान खेळ समाप्त होतोय. 4 चेंडूच्या सांगते अखेरीस धावफलक पोचतोय 26 या धावसंख्येवर. 59 धावांचा पाठलाग करत असताना ऑफसाईडच्या दिशेला ज्या गाड्या आपण पार्क केलेल्या आहेत त्या कृपया मैदानाच्या आतील सर्व गाड्या काढायच्या आहेत. कृपया विनंती आहे आपल्याला. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. समोर आहे सतीश संकट मोचक बनून उभा टाकतोय. ओमसाई क्रिकेटर्सच्या विरोधात प्रतिनिधित्व करतोय वक्रतुंड वॉरियर्स दोडामार्ग संघाचं. या वेळेस थायपॅडला चेंडू आदळतोय बाईकच्या स्वरूपात, लेग बाईकच्या स्वरूपात. 1 धाव पूर्ण केली जाते. या एका धावेसरची धावफलकात वाढ. धावफलक पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. 59 धावांचा पाठलाग करत असताना एक षटकार योगेश शेट्ये यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या चेंडूवर येईल का? नक्कीच लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते.
शेवटचा चेंडू या षटकाची दुसऱ्या षटकाची सांगता करणारा हा चेंडू समोर आहे फलंदाज स्ट्राईक एंडवर योगेश शेट्ये. यावेळेस चेंडू तोलवला गेला. चेंडू जातोय सीमी क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येसाठी घोषित स्वरूपाची एक धाव. दरम्यान 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. 2 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोहोचतोय. 59 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 29 या धावसंख्येवर संदेश रेडकर गोलंदाजी एंडवर वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय संदेश रेडकर. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रवीण गवास यांच्या माध्यमातून. एक सुवर्ण संधी नामी संधी संदेश तुझ्यासाठी. सन्माननीय श्री प्रवीणजी गवास यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. चांगला चेंडू हाताळण्यात आला. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करावा. गोलंदाजाचं मनोबल कुठेतरी ढासळावं यासाठीच प्रयत्न केले गेले होते योगेश यांच्या माध्यमातून. मात्र चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क नाही. दुसरा चेंडू यावेळेस उडवला जातोय. चेंडूला पाठवलं जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनचा सुंदर देखणा फटका योगेश शेट्टी यांच्या बॅटमधनं. योगेश शेट्टी यांच्या बॅटमधनं निघालेला हा दुसरा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकात वाढ. धावफलक पोहोचतोय 35 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र मोठा अपील केला जातोय. ज्या अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता. चंद्रा नावाचा खेळाडू नक्कीच आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये चंद्रा 11 हा संघ त्यांचा अनेक स्पर्धेदरम्यान खेळत होता. तोच चंद्रा क्रिकेटवर असणारा अतोनात प्रेम त्यांच्या माध्यमातून. यावेळेस ऑप्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते. पंचांवर कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न चंद्रा यांच्या माध्यमातून. संदेश रेडकर पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी एंडवर मोठा प्रहार. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका. देखणा फटका. चेंडूला पाठवला जात आहे सीमा रेखा पार. षटकार. या षटकाराच्या निशी धावफलकात वाढवतोय. धावफलक पोहोचतोय 42 या धावसंख्येवर. उर्वरित चेंडूवरती अजूनही आतापर्यंतचे 3 मोठे फटके घणाघाती षटकार पाहायला मिळाले योगेश शेट्टी यांच्या बॅटमधनं. यावेळेस चांगला चेंडू तोलवला जातोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू जातोय. कार्पेटला चिरतोय. सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र धावफलक पोहोचतोय ते 46 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल आतापर्यंतचं संदेश रेडकर यांचं. ज्या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार खर्च केला. यावेळेस चांगला चेंडू होता. खेळायचा होता योगेश शेट्टी यांना. मात्र चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. 3 षटकाची दरम्यान सांगता होते. बिनबाद धावफलक पोहोचतोय 46 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. आणि अजूनही 12 चेंडू मध्ये 13 धावांची असेल आवश्यकता.
गोलंदाजाकडे अजूनही सुवर्ण संधी आहे. सामना अजूनही संपलेला नाही. 12 चेंडू 13 धावा असं समीकरण. चंद्रा यांना चमत्कार करावे लागतील. अनुभव पणाला लावावा लागेल. चंद्रा नावाचा गोलंदाज चंद्रकांत मयेकर लेग बायच्या स्वरूपात एक धाव गणली जाते धाव फलकावर. चंद्रा मयेकर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस घुटना देख तमाशा देख, आसमान को छूती न छूती, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. चौथा चौका यहाँ पर योगेश के बल्ले से निकलता हुआ. तूफानी बल्लेबाजी योगेश द्वारा देखने को मिली. इस छक्के के बदला स्कोरबोर्ड में बढ़ोतरी. स्कोरबोर्ड पहुंचा है 53 रन के कुल योग पर. 53 धावा धाव फलकावर. पहिली पार्टनरशिप या स्पर्धेतील 50 धावांची ती म्हणजे योगेश शेट्टी आणि सतीश यांची पाहायला मिळते. महेंद्र कर्माकर आमच्या स्क्रीनवर मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात एक सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला देखील मिळाला. एक फलंदाजी करत असताना एक उत्तुंग षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आता मात्र फाईन लेगच्या दिशेला एक सुंदर क्षेत्ररक्षण जवळजवळ चौकार अखिल परब यांच्या माध्यमातून लिहिला गेला होता. तो मात्र कुठेतरी पेन त्यांचं थांबवलं गेलं महेंद्र यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारांशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 58 या धावसंख्येवर. आणि संघाचे संघ मालक वक्रतुंड वॉरियर संघाचे संघ मालक शाणी बोर्डेकर मात्र खूप खुश पाहताना पाहायला मिळत आहेत. खुशी त्यांच्या चेहऱ्यावर साफ पाहायला मिळते. नक्कीच शाणीबाई आम्हाला पार्टी देतील नक्कीच आजच्या दिवशी. या वेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेनं आणि हा सामना एक धाव आणि हा सामना मात्र आरामात जिंकतोय तो वक्रतुंड वॉरियर्स दोडा मार्क हा संघ. आणि नुकत्याच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ज्या खेळाडूनं फलंदाजी करत असताना